हक्कातीन सांगाच पोरांना शिकवा, चांगलं वयन लावा, त्यातले सप्ताह माय भाऊ कीर्तन आहे चालत जावा आणि कीर्तन कसं बसानं काय बसानं आय बी शिकाडीन येत जावा. नेमका असं चुकायला आहे ना त्यातले खानपिन बी चांगलं नाही, काय डोका बी चालतील त्यासनं. या बहिणी रातले खिचडी बनायन ठीक देतीस, सकाळी मग डबा माबी तीच बाशी खिचडी तैन भर देतीस, शाळा मागे का तरी बी खिचडीच खातं, त्या खिचडी काय काय लद वगैरे काय डोका चालतील त्यासनं. भाजी भाकरी बी खावाडत जाऊ बहिणीसून त्यासले. आणि ना आई तुम्ही बोलता दामा धरलेले काही काही बाईले रांधाना बी कटा आहे सो संध्याकाळ वहिनी का दखिली ती सारा कर 7 वाजे घ्यात माय आता काय आवरा मी माय नवरा असा क्वाटवर खुर्चीवर बडेल राह ना का सुरू कर देते माय कंबर बी असं ठणकी राह ना डोकसं बी दुखी राह ना का माय खिचडी हात देऊ माय आणि खिचडी परसाद या पोरीला दलं दवी घ्या ताकदच राहिली नाही पुरेस मा काय थोडं खिचडी ना कटा कर देत जाऊ बहिणी 2च भाकरी टाकत जावा नवरा बायको अर्धी अर्धी काय लिहो दोन्ही पोरीले अर्धी देऊ पण भाकरी धडकावत जावं सोनचिडी त्यांना डोकसा चालतत नाही. झोक्यामध्ये 3-4 महिन्याची पोरगी रडत होती. सुनबाई म्हणे मी जर का ते उठनो आणि झोका द्यावा लागलो सासू म्हणे मी घर माने होतो का मी मरी गेलो का म्हणे म्हातारीला वाटणं दिन झोका म्हणे म्हातारी वट्टावर बसली होती उठीश म्हणे पोरले झोका द्यावा लागणे गुच्चूक झोका द्यायला पाहिजे ना मावशी. पण काही बाईसले आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही तेवढं बरं आहे दरेगावण्या बाया नाहीत तशा. ती म्हातारी त्या 4 महिन्यात पोरले झोका दे आणि ती 4 महिन्यात पोरले सांगे झोका दुरी आला आणि ती पोरले सांगे पडवो व तुला कोणीच राहिलं नाही वो पडवो व त्या बडा ऊस तोडायला निघ्यात वो त्याच ना घरले कडी लाग गई वो. सुनबाई म्हणे नुसती दोरी लावणीशे तरी एवढं गोमाल गोमाल नाही कुमचाड तून ताबा माहितो बजाडले मन ताबा म्हणून का देखच म्हणे तुले. सुनबाईचं घर जाणणं झालं केरसोनी फेकली झोक्यातून पुरीला काढलं दूध पाजायला बसली. आता दूध पाजायला बसानंतर एवढी चिडलेली पोरगी एवढी रडणारी पोरगी माय जर दूध पाजायला बसणे डायरेक्ट दूध घेईन का रे बावड्या. एवढी रडणारी पोरगी एवढी चिडेल पोर माय जर दूध पाजायला बसणे दूध पिन का नाही ना तुला इथं समजा लागे का रे ओलामा नाही उमरामा नाही पटकन नाही म्हणते ना त्याने. एवढी रडणारी पोरगी डायरेक्ट दूध घेत नाही. सुनबाई म्हणे आता आपला नंबर आहे. पोरगी दूध घेत नाही सुनबाई म्हणे पेवाव डोसल ना कवणीत बलती बुकी राहायची म्हणे. सासू म्हणे व माय आई मालेस व नाही मालेस व मग तुलेच ना तू चांगलं बोलते तुला चांगलं ऐकायला भेटतं कसाल किडा पाडत बसणे तू. हाडग बोला मग सुद्धा बाईन जात ना पहिला नंबर तेवढं बरं दरेगावण्या बाईसले नाही येस बा. तुम्हाला नुसतं हाडग बोला सांगा तरी आपलं एक कीर्तन होई जास. हां पण आता वेळ झालेली म्हणून शॉर्टकट सांगतोय आता. हां नाही ते हाडग बोला मग ना पहिला नंबर राहा. माय मरानंतर मायसाठी रडायला पाहिजे ना बाबा. मायने काही कमी करेल रास का. सुनबाईले पोरगाले चोरी चोरी दाळी साई किसने पैसा पुरावा सांड्रेसले तरी एक बी अंडेर कबलत नाही ते. रडान टाइमले मायनी काय करताबदारी करेल ते रडतीत नाही पण भाऊ जाईना काटा काढाशिवाय राहतीत नाही काही बाय. एक म्हातारी मरेल होती आम्हाला धोंडायचा मन म्हातारीने आजूबाजू म्हातारीने पुरी बटण्यात बाकीना गरीब होत्या दाखली आगाव होती आणि जवळजवळ दाखला जागावर राहता कारण मना घरमा बी मीच दाखला आहे. लहानी पोरगी म्हातारीच्या जवळ बसली रडायला लागली. म्हणे सीता व माय म्हणे सीता का जंगल न पाक पुढे बसली मग रडस म्हणे सीता व माय म्हणे सीताले मी चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय आणि आते तोंड चाडक्यापणा कराले गणाजी बट्टी ना म्हणे माय ती ननीन म्हणे वा माय मालेस मालेस मग तुलेच ना तू चांगलं रडती दादीन बसीन का ती कसाल किडा पाडत बटणी तू. नाडग बोला माई जात ना पहिला नंबर तथाण्या बाईस ना आटे तरी गावण्या बाया नाहीत ना तसे. कसं आहे ना आटे ना काही सांगत नाही कारण आपण बुक्या बुक्या गोमाला राहिलो. विठ्ठल विठ्ठल सुनबाई रडत होती. सासूबाई जवळ आली डोक्यावर हात फिरवला बेटा ए दीदी काका काय झालं काहून रडत्या. सुनबाईनं आत्याबाईला सांगायला सुरुवात केली आत्याबाई जेव्हा मी घरी होती ना माझ्या माहेरी तर सकाळी उठून स्नान करायची देवपूजा करायची पहिले चहा बनवून मी माझ्या बापाला पाजायची सकाळी सकाळी नाश्ता द्यायची माझ्या बापाला गरम पाणी द्यायची जोपर्यंत माझा बाप जेवत नाही तोवर महापोट भरायचं नाही. आत्या माझा बाप काय करत असेल माझ्या डोळ्याच्या समोर फक्त माझा बापच दिसतोय माझा बाप काय करत असेल हे सासरमध्ये पण दिसतोय नजर पडते बापाकडे भेटण्याची ओढ आहे बापाला. तसं तुकोबा राय म्हणता देवा पंढरपूरवरनं जर निघालो तुझं दर्शन घेऊन मी जर का देहूला गेलो तर तुला भेटण्याची तीच ओढ असते जी सासरमध्ये पोरीला बापाला भेटण्याची आहे तीच ओढ मला देहूमधनं असते पंढरपुराकडे ओढ असते. तेच भाव तुकोबा राय सांगतात अभंगाच्या दुसऱ्याचा. लग्न झाल्याच्या नंतर माहेर सोडू वाटत नाही आणि लग्न झाल्याच्या नंतर नवीन लग्न झालेली सुनबाई गेली सासरी
सासरी गेल्याच्या नंतर ज्या पोराबरोबर लग्न झालं तो ड्युटीला चालला गेला, सासरे बुवा शेतात चालले गेले, सासूबाई बाजूच्या काकूकडे बसायला निघून गेली. नवीन घरात, एवढ्या घरात नवीन सुनबाई एकटीच आहे, नवीन पोरगी एवढ्या घरात एकटीच आहे. बसल्या बसल्या विचाराला बाई माझा बाप काय करत असेल. सुरुवातीला सांगितलं पोरीचं विशेष प्रेम बापावर असतं. काय मत आहे दीदी तुझं? बरोबर आहे ना बाई? विशेष प्रेम बापावर असतं. नवरा बायकोचं भांडण होऊ द्या आणि पोरगी जर मत मोडाला राहिली ना, तिला माहिती आहे मन बापनी चूक आहे, तरी सुद्धा बोलताना मायला सांगत जाऊ दे ना मम्मी, तुम्ही काय म्हण पप्पा मागे लाग जा. म्हणजे विशेष प्रेम बापावर आहे. मग पहिल्या नजरेच्या समोर बापच येतो. सासरमध्ये एकटीच घरात आहे, विचाराला बाई माझा बाप काय करत असेल, बाप काय करत असेल, हा विचार मनात आल्याच्या नंतर पोरगी ढसाढसा रडत्या. बाजूच्या काकूकडे बसायला गेलेली सासूबाई उठून आली घरात. सुनबाई रडते, सुनबाई रडते बघून सासूबाई जवळ आली. सुनबाईच्या डोक्यावरून हात फिरवला. सासूबाई समजदार असेल, समजदार सासून काम शे. नवीन पोरे वा डोक्यावर हात फिरावा आणि ती सुनबाईला विचारत सासू, बेटी अ दीदी का बरं रडाय नाही बहीण? हाय कोणी चारस? सासू बोलले सुनबाईले, कस काय वातावरण आहे दरेगाव मा? सुनबाईले दीदीच म्हणतस का दरेगाव मा? हा मग ऐका, आपला कीर्तन मा देव नंतर सांगस, मी जगानी पद्धतच सांगितस पहिले. प्रत्येक सासूबाईला आणि प्रत्येक सुनबाईला एक गोष्ट सांगतो, तुम्ही मायबापाचं घर सोडून सासरमध्ये येताय ना, तर विचार डोक्यात एकच ठेवायचा, आता मायबाप सुटले ना, सासू सासरे हेच माझे मायबाप आहेत, हा भाव तुमच्या मनात ठेवायचा बहिणी. फक्त सुनबाईशने जाऊ विचार ठेवा असं नाही. सासू वासनी बी विचार करो, मन पोरनं लगीन वय गे ना, पोर चालणी गई ना, आता पोऱ्यान लगीन वय गे ना, मन बावड्यान बायको मन साडे सुनबाई नाही म्हणे पोरच शे, हा भाव तुम्हाला मनमा ठेवा. नक्कीच ती सुनबाई माय म्हणेन तुमले, कारण एखादे काही टाईनी वाजच बरं, दोन्ही बाजू समजदार पाहिजे. सुनबायांना सांगतो, तुम्ही जर सासू सासरासनं करत राहणार ना, हे तुम्हाला लेकरे दक्तस ना, ते तुम्ही बी पुढे जाईन मताराव ना, ते तुमना पोरगा बी तुम न करीन. जर सुनबाई नालायक बी भेटणी तरी तो पोरगा सांगेन, ए तुला जाणं ते चालणी जाय, पण आमना खानदान मा माय बापा वागान सवय, मी मन आजी बाबासनी सेवा मन माय बापासनी करील इथं केले. बरोबर आहे ना? तुम्ही जर सासू सासरासनं करेल नाही शे, तुम्हाला पोरेनी समोर सांगता चिलगाव रे, त्यांना सकाळ मा च्या चालत रे चिलगाव रे त्याले तता, मग त्या पोरेला सवय पडतात. आपली मायले सवय वाचा करानी, मग पुढे जाईन बायको जरी करस ना तरी तो पोऱ्या सांगस तू बरोबर आहे, कारण मन माय बी मन आजी आजोबाला तसंच करे. बरोबर आहे ना? कारण जुना लोकेश म्हणे शेजी नुसनवारी या ते लिहून या ते देऊ, हा चुलान मागे सुईन मागे, हा आई आई रीतच शे ना ती. मग आता फक्त सुनबाईसाठी वय ना असं नाही, सासू असणं बी वागणं काही काही सासू बोलते अवघड राहते. सुनबाई जर कधी पोऱ्यान मोटरसायकलवर बशीन बाजारले किंवा माहेरले जास ना, बसेले आनंद व्यक्त करू, आपले काय करणे, पोरगा लई चालणार सुनबाईले खुश राव, उलट सांगू बाई नेमन बसो पदर कोजिले नेमन तरी बट. पण काय काय सासवा सुनबाई गाडीवर बटणी कांडोनी गाडीवर लगेच गली आली ना, दकवा बिकू दकवा कशी मजा ना मुसळत आणि बटणी दकवा. आणि त्या 2 दिन जर लक्ष्मी पूजन करीन जवाई अंड्याले सोडाली अस ना, म्हातारीवर पापडे टाकत राहस, जवाईन गाडीवर अंड्याले बटेल देखस ना, लगेच वा बिकू गंगू दकवा माय मन सोनचिडी काय मजानी बटीनी राहीन, तुनी सोनचिडी दुसऱ्याने मजा ना मुसळानी, मराल टाईमवर चाय भेटी तुले वाय बारले. एका हाताने टाळी वाजत नाही, दोघही बाजूला क्लिअर असल्या तर नातं टिकतं. बरोबर आहे का नाही? हा एककडते नापेक्षा ठेवायला चालव नाही, दोन्ही बाजूला क्लिअर पाहिजे. हो आता नेमकं ती सुनबाई रडी राहीन, ती सासूबाईनी डोक्यावर ते हात फिरावा. सुनबाई म्हणे बेटा दीदी का बरं राहिनी बहीण म्हणे. आणि खरंच बरं का बहिणी सून आणि सासूचं नातं एवढं पवित्र आहे का? माय लेकीचं जसं नातं आहे तसं सून आणि सासूचं नातं आहे, पण आपल्याला टिकवता आलं पाहिजे. हा इतकं पवित्र नातं आहे, सासू म्हणजे मायेचे आणि सुनबाई म्हणजे मुलगीचे, असं नातं पाहिजे. पण या नाताले ना काही काही लोकेशन इथला सत्यानाश कर टाका ना, काही काही गरज मग एकच घर मारा सोन आणि सासू 3-3 वरीचे राहिले बोलतीत नाही. एक ठिकाणी कार्यक्रम लिगो पिशवी ठेवा, जडे पिशवी त्याच घरमा सून सासून भांडण व्हायला होतं, 3 वरीच जाय ना हे राहिले बोलत नाही. आणि घरमा ती सुनबाईले पोरगी व्हायला होती, पोरगी 4 महिन्याने होती, जोकामा झोपेल होती, 4 महिन्यानी पोर जोकामा झोपेल होती. सुनबाई घर जाड राहीन, ती सुनबाई म्हणे आता जर का घर जाडता जाडता ती पोर उठी, पोर रडायला लागली जोईमा. आता येईल जर मी दूध पाजायला उठून मग सासू म्हणे मी घरमाने होतो का, मी मरी गई तू का म्हणे, म्हातारीला वाटणं 3 जोकाने ते रडू दे म्हणे पोरले. बाई घर झाडवतो ती सुनबाई, असं कवय बी अहो काय बिन बजेट ना कारभार आहे तो बानट सुरूत ना. मी म्हणतो मुद्दा पण बोलतो टाया वाजता बरोबर आहे कवय बी रे उल गेलो वावर. 3 वर्षापासून सून आणि सासू बोलत नव्हत्या.
सुनबाईला मुलगी झालेली 4 महिन्याची पोरगी झोकात झोपलेली होती. सुनबाई घर झाडत होती. अचानक पोरगी उठली झोपेतून, रडायला लागली. सुनबाई म्हणे मी जर का ते घर झाडता झाडता उठून कोरलेली ना. सासूबाई म्हणून मी घरात नव्हती का, मी मरून गेली का म्हणे. म्हातारी वाटणार दिन झोकाने ते राहू दे म्हणे, रडू दे म्हणे. म्हातारी वट्टावर बसेल होती. नातना आवाज ऐकीशी म्हातारी उठी झोका देवाले. मग उत्सुक दोरी आला पाहिजे ना माडी. पण काय काय म्हातारीशी बुजी आडगं बोलान सवय रवी बाबा. तेवढं बरं आहे दरे गावण्या बाय ए बसणार आहे. हात ते पाहिजे इथला किडा पाडा ना, पुढे घेतला जड जाशीर आहे. उधर खाली उतर रे, खाली उतर रे. नवीन नवीन चित्र बी आहे बडा असा आहे मोक्यान माय. आता बस या लोके पटेल आता आहे मानतेस मा बट बोलता दांगडू शेव तुम्हाला असंच राहस का रोज राहस काय असले घर शिकाळीशी लय जाऊ बहिणी सोन कीर्तन मा जायरा ना भाऊ नियमन बट जात रे किडा नका पाड जात रे शिकाळीन लय जाऊ असले या चालू कीर्तन मा इथला दांगडो घालराय ना सांगे सवरी लय जाऊ बहिणी सोन. आणि खरं सांगू का आई तुमले का बस सांगा साहेब तुम नावर जाऊ खेळशे बटा वयन लावा ना दका बहिणी सोन आज ना कीर्तनकार म्हणीशी नाही बोल रहे ना तुमले तुम्हाला भाऊ ये तुम्हाला पोरे आहे असं समजेन सांगा. हो नाही तर काय काय गावेस मतार असले बी सुधरत नाही कोणते वय मा काय करू. स्टँडले एक 75 वर्षाचं मतार उभं होतं आठे भजन म्हणा सांग आठे म्हणतात नाही 75 वर्षाचं मतार स्टँडवर गाणं म्हण राहिलं. गाणं कसलंही असू द्या भाव आपल्या भगवंता प्रतीचे असणं गरजेचं आहे नाही का. भाव चांगला ठेवा ना हो भगवान प्रती बरोबर आहे का नाही. देवना प्रति भाव ठेवा ना. हो पोरणासाठी पोऱ्या म्हणस नाही पोऱ्यांसाठी पोर म्हणस होई काही जुद्दार होणार नाही बरोबर आहे का नाही. हो अजून एक ते तरुण भावांसाठी सांगतो तुम्हाला कोणतं का गाणं येणार मी लगेच भजन तयार करस. हा तुमचं ते गाणं निघालं होतं कोणचं हिंदी पिक्चरचं गाणं आहे ला 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 कोणतं गाणं आहे रे हा कोणतं गाणं आहे ते ला 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 कोणतं हा त्या गाणं म्हणेस आपला उद्धार होणार नाही भाऊ. सरळ सरळ देव साठी म्हणा नाही. हे शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया ये दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदा ये दिखाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया. तरुण भाऊसले असं वाटत आहे आखी रात का चाले ना जाणार. ऐका याच्याने आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाहीये. भगवंता प्रतीचे भाव चांगले ठेवा नक्की जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची. हे पुरुष मंडळींसाठी झालं. महिला माता तुम्हालाही सांगतो माझ्या माया बहिणींनो देवनं भजन म्हणत जावा. आटे देवनं भजन म्हणा सांगू आटे म्हणतीत नाही आणि लगीना गाणं म्हणाला आहे काही करतीत नाही. तुम्हाला लगीना गाणं काही जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही तुम्हाला लगीना गाणं कोणी टाकी अंगण मा काट शिलगाई तीच होती काटली यंदा इथला का दांगडो बाई ना यंदा शिलगाई तीच राहू द्यावं नाही. आई म्हणा दारूच आहे का बहिणीसोन ते म्हणू नका असं आपलं दुमत नाही. ती संस्कृती परंपरा आहे ती बी काढा त्या गाणं बी म्हणत जा. पण आटे देवनं भजन म्हणाले बी कंटाळा करू नये. माझ्या मीराबाईनं लास्ट ठेवली नाही एवढी नाचली देवाच्यासाठी पायात घुंगरू बांधून नाचली. काय भाव होते मीराबाईचे. आणि गरीबाची नव्हती बरं राजकन्या होती राजकुमारी होती तरी पायात घुंगरू बांधून नाचली. भाई गरीबाची मुलगी नाचली असती तर लोक म्हणलेही असते जाऊ दे पैशासाठी नाचली असं